हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या सुवर्णास कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं काय मंडळी, बरे आहात ना? तसं तर मी रील रोजच शेअर करत असते, पण व्लॉग जे आहे तो आज अपलोड करते आहे. कारण एवढ्या दिवसाचे तुम्ही काही व्हिडिओज बघता आहात, तर त्याच्यामुळे ना मला टाईमच मिळत नव्हता. तर म्हटलं चला, आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल सगळ्यांच्याच घरी काही ना काही खास बेत असतो. तसा आमच्याही घरी आज खूप छान बेत बनवला आहे बरं का. कारण मुलांना असते सुट्टी आणि आजच्या दिवसाची सगळेजण वाट बघत असतात. जसा आम्ही वीकली अपची वाट बघत असतो, त्याचप्रमाणे मुलांनाही वाटतं चला आज आईला सुट्टी आहे, तर घरामध्ये काहीतरी छान असं तयार होईल आणि ते खाण्यासाठी त्याचं ते एन्जॉय घेतील, आहे की नाही. तर त्यांचं चेहऱ्यावरचं समाधान बघून, आपल्या फॅमिली मेंबर्सचं आनंद बघून आपलं आपोआपच पोट भरून जातं, मी तर असं म्हणेल. कारण जेव्हा आपण बनवतो ना, बनवल्यानंतर खाणं तर आपलं थोडंसं असतं, पण मुलांची, आपल्या फॅमिलीतल्या लोकांची खुशी बघून ना आपल्याला सगळं काही मन भरून गेल्यासारखं वाटतं, हो की नाही. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. जर तुम्ही इन्स्टाला बघत असाल तर पूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. संध्याकाळची देवपूजा केल्याने मन खरंच प्रसन्न वाटतं. आज तर घरी होते, त्यामुळे मला हा वेळ मिळाली आणि संधीचा मी फायदा घेतला. खूप छान वाटतं. एरवी काय होतं, इव्हिनिंग असल्यामुळे ना मला पूजा करायलाच मिळत नाही, मग सकाळचा टायमिंग असतो पण खूप धावपळीचा. तर गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता आपण डायरेक्ट नाश्त्यानंतर, दुपारची मी काय कामं केली मी दाखवलीच नाही आहे, कारण दुपारी ना खूप सारी कामं पण आवरायची होती आणि त्यातल्या त्यात आमचं पाणीसुद्धा संपलं होतं. तर म्हणून मी आत्ता कपडे वॉश केले, दाखवते तुम्हाला. आणि आता मी ना जेवण बनवून घेते. तर जेवणामध्ये आज लाईट वेटच असणार आहे, तर थोडंसं म्हटलं चला इव्हिनिंगचं सुद्धा तुमच्यासोबत ब्लॉग आहे तो शेअर करूया. तो स्टे ट्यून. आज संडे होता आणि संडेमुळे ना सगळ्यांनाच सुट्ट्या असतात, तर सगळेजण घरी असेल ना तर मग पाण्याचा तुटवडा होतो. कारण क्लिनिंगला आणि कपडे वगैरे सगळ्यांचे जास्त निघतात. सगळेजण वर्किंग आहे आमच्या इथे, तर त्यामुळे म्हटलं चला आता कपडे वॉश करूया. पाणी आलेलं होतं तर सगळे कपडे मी वॉश केले आणि म्हटलं आता बाहेर गॅलरीमध्येच कपडे टाकते, कारण इथे ना पाऊस पण लागत नाही. थोडासा हलका फुलका लागला तर लागला, त्याच्यानंतर मग रात्री वगैरे घरात घेतो कपडे, तर फॅनच्या हवेने ते सुकून जातात. तर आज खूप लेट झाल्यामुळं काय झालं, कपडे आता बाहेरच राहतील. तर म्हटलं चला कपडे आता वाळत टाकून घेऊया. त्यानंतर ना मी कपडे वाळत टाकतच होते, तितक्यात पूजा शिवानी आले. तर पूजा आता लग्नानंतर पहिल्यांदा येते आहे इकडे, तर बघा काय बोलती आहे ती. लग्न झाल्यानंतर आता पूजा आलेली आहे परत कोपर खेळण्याला. कसं वाटतं पूजा तुला माहेरी आल्यावर? खूप मस्त वाटतंय. हो, एन्जॉय करते हे दिवस मस्त खरंच. एकदम. पण काय लग्न करायची लय घाई झाली होती ना? हा ना, मग काय करणार आता. केलं लग्न, दिवाळीत करायचं होतं, तर मॅडमनी जुलैमध्ये केलं नाही शिवानी? हा लवकर झालं लग्न. आणि शिवानी पण आलेली आहे फायनली. आता शिवानी मुंबईलाच राहणार है ना? आर्यन तर काही बोलतच नाहीये. कसं वाटतं तुला? शब्द सुचत नाहीयेत. हा, जसं रोजचे कोल्हापूरला जाऊन कसं वाटलं तुला? तुला काय वेगळं नाही वाटत आहे आज मी आलीये, नाही तर काय? आनंद नाही झालाय वाटतं मी आले. बघा आर्यन बोलतोय मी काळा आहे. आता तुम्हीच सांगा, आर्यन काळा आहे का? मला बोलतो फिल्टर लावा. फिल्टर लावायची काय गरज आहे? जे रिअल आहे ते रिअल आहे. रील्स बनवताना फिल्टर लावणं वेगळं, हां, पण माझ्या ब्लॉगमध्ये फिल्टर कधीच नसतं. बरोबर. काय बोलणार पूजा तू? बरोबर आहे. काळा आहे का? हो नाही ना. कशाला बोलतोय मी काळा आहे फिल्टरला? माझ्यापेक्षा तर गोराच आहे. बघा ना आता, माझ्यापेक्षा काळ्या गोरा आहे. बरं झालं तेव्हा हे दोनच रंग बनवले. काय हँडसम काळ्या आणि गोरी. शायनिंग आहे. हा, फिल्टर लावायची काय गरज आहे? हा ना, कोण पोरगी बघणार आहे अशी पण? हो, तुम्हाला माहिती नाही काय? शाळेत पोरी असतात बघायला. हो का? आर्यनकडे हो, फक्त आर्यन सांगत नाही, ती गोष्ट वेगळी. नको एवढ्या लवकर सुनबाई नकोय मला. अभ्यास कर बाळा काय नाही चांगला. तर लाजतोय बघा आत्ताच. प्रगतीपथावर जा चांगलं, ठीक आहे. हा, लग्न करून दीदीकडून घे जरा काय अनुभव. आत्ताच नको, नंतर हा. नंतर शेअर करेन अनुभव. हा, जिजूकडनं घे. जिजूला विचार कसं तुम्ही स्ट्रगल केलं, हा आहे की नाही. यशोगाथा त्यांची कशी, जरा विचार त्यांना, आहे ना. जिजू सांगते तुला मग कसं स्ट्रगल केलं, कसा अभ्यास केला. 8 वर्षी होती. 7 वर्ष. हा, चला हे लोक आले जेवून मस्त. आणि अजून 10 वाजले.
हे बघा अभ्यास करते. हा, हिचा तर अभ्यासच चालू असतो, आपला खोटा खोटा अभ्यास. अजून चपात्या बनवायच्या आहे मला. स्टे ट्यून. तर ना मी तीळ भाजून घेते इथे, कारण मला तिळाची चटणी ना वाटायची होती. तर गावाला ना तिळाची चटणी खायला खूप मज्जा यायची, कारण ती चटणी ना मस्त भाजून त्याच्यानंतर आम्ही पाट्यावरती वाटून घ्यायचो. आणि इथे कसं आपल्याकडे मिक्सर आहे, तर मिक्सरमध्ये सुद्धा बघते आता बनवून, पण खूप चांगली लागते खायला. आम्ही शेतावर वगैरे खूप जायचो तेव्हा खूप खायचो शेतावर, आणि अशी घरी पण. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप चांगली लागते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि मस्त असे गरमागरम चपात्या पण इकडे माझ्या बनवायचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर चटणी इथे बनलेली, आणि आद्या तर मध्ये मध्ये करत होती, तिला चपाती बनवायची असते रोज. तिचं एक चपाती तरी तिला पाहिजेच असतं बनवायला. तिला मी बोलत होते, अगं बाई तू मुलगीच आहे, पुढे चालून हेच कामं करायचे आहेत. पण नाही, तिचं आपलं ते रोजचं चालूच असतं. तर चटणी इथे माझी बनवून झालेली आहे बघा. तर अशीच ओबडधोबड चटणी वाटली ना तर खायला पण टेस्ट खूप छान लागते. तर असं काय झालं, दुपारची ना पालकची भाजी होती, म्हणजे यांना जायचं होतं सेकंड शिफ्टला. आणि मग तेव्हा ना ते म्हणले मी जेवूनच जातो. तर मस्त पालक पण होती, खराब झाली असती. आणि पालक पण मी एक दिवस बनवली होती, पण मी काय व्हिडिओ त्याविषयी ब्लॉग केला नव्हता. बट ते म्हटले ठीक आहे, मग अशी शेंगदाण्यात आमच्याकडे बनवतात तशी बनवली, खूप छान झाली. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून त्याच्यामुळेच आज इथे ना चटणी बनवून घेतली आहे तिळाची. आणि हा खरडा, याला आम्ही चटणी पण म्हणतो, आमच्या भागामध्ये याला चटणी म्हणतो किंवा ठेचा म्हणतो, हिरवी मिरचीचा ठेचा. तर हे ना शिवानीच्या मम्मीने पाठवून दिलं शिवानीकडं. मग अशी शिवानी आली होती आणि ही डाळ पण दिली होती. त्याच्यामुळे ना मुलांनी डाळ वगैरे खाल्ले, डाळ आणि पोळी तेव्हाच खाल्ली त्यांनी. तर त्यांचं जेवण झालं, मग एक्स्ट्रा अजून कशासाठी बनवू, आणि रात्रीचं जेवण तसं कमीच करतो, म्हणून आज असं शॉर्टकट प्रकारे जेवण बनवलं. आणि हे जे आहे ना हे फर्मेंटेड वॉटर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. तर हे मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, कारण डब्बी मी आता फ्रीजमध्ये ठेवणार होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. काचेची बॉटल ही, आणि तुम्ही ओळखली असेल कॉफीची बॉटल आहे. मी खूप जपून ठेवायची, कारण काचेच्या वस्तू मला खूप आवडतात. आणि कुठल्याही प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा ना काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेलं खूप चांगलं असतं. तर हे फर्मेंटेड वॉटर खूप उपयोग. तांदूळ तर मी वेगळेच भिजत टाकलेले आणि डाळ वेगळी भिजत टाकलेली, कारण मला इडली किंवा आप्पे बनवायचे होते. तर शनिवारी सकाळी पाण्यामध्ये टाकलं होतं मी, आणि त्याच्यानंतर हे पाणी जे आहे सोक केल्यानंतर हे वेगळं काढतो आपण, आणि थोडंसं वाटणमध्ये त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं. तर जे पाणी होतं थोडंसं ते मी वेगळं काढून घेतलं. आज थोडंसं हे बघत असेल तुम्ही, मी चेहऱ्याला लावलं होतं, आणि याचा रिझल्ट ना खूप चांगला येतो. आधी मी स्किनला पण लावायची, आणि त्याचबरोबर केसांनासुद्धा अप्लाय करत होते, स्किनसाठी ॲज अ टोनर म्हणून. आणि केसांसाठी खूप उपयोग होता याचा. एखाद्या दिवशी सांगेल मी याचं, पण म्हटलं असं शेअर करते तुमच्यासोबत. तो चला. तर 10:30 वाजलेले आहे बरोबर, आणि अजून काही हे आलेले नाही आहेत. बघू आता कुठपर्यंत आहेत. काय आहे? लॉलीपॉप. मग लॉलीपॉप तू बनवला? अगाऊ कुठली. काय काय बनवलं जेवायला? मी बनवली आहे तिळाची चटणी. हो. चपाती. पालकची भाजी. हो मीच बनवली. तुला आवडते का? तुला आवडते? आवडते ना. तुला लॉलीपॉप बनवून देतो. दे. हाय. हाय हाय. नमस्कार. बिस्किट. बिस्किट, दूध. मग काय आज? बिस्किट काय बोलते काय माहिती. मला नकोय तुझ का. पप्पाला देऊ. शांत बस. तर अशा प्रकारे आता ते आलेले आहे. आता आम्ही जेवणार, कारण खूप लेट झालं, आणि लेट जेवलं ना त्याच्यामुळं नंतर मग डायजेशन व्हायला खूप प्रॉब्लेम होतो. आज सुट्टीचा दिवस असा गेला, म्हणजे असं नसतं सुट्टी म्हणजे आराम असतो असं अजिबात कधी होत नाही.
आमचं तरी होत नाही. तर आज त्यांना जावं लागलं सेकंड शिफ्टला, त्यामुळे जेवायला लेट झालं. मुलांना तर जेवायला दिलं मी आणि ते आम्ही दोघं आता जेवायचं राहिलं, जेवून घेऊ. त्यानंतर भांडे खूप पडलेले आहेत, भांडे वगैरे सगळं क्लीन केलं. लादी क्लीन केल्यानंतर मग मी करते स्किन केअर रुटीन माझं, ब्रश करते. यांना दोघांना पण मी ब्रश करायला देते, कारण दात खूप किडतात मुलांचे, असं काही काही खात असतं, त्याच्यामुळे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर आद्या अजून माझं एवढं ऐकत नाही, कधीतरी करते ती, नाही तर मग करते ब्रश. तू गुड गर्ल. तर आर्यन तर रोज रात्री झोपताना ब्रश करतो. हां तर ना करते ती ब्रश, बरं का. ठीक आहे, सांगितलं मी. आणि मग त्याच्यानंतर मी ना व्हिडिओचं एडिटिंग करते. जो व्हिडिओ मला तुम्हाला उद्या द्यायचा असतो त्या व्हिडिओचं एडिटिंग मला आजच करून ठेवावं लागतं, आणि मग त्याच्यानंतरच मी झोपू शकते. तर असं करताना मला झोपताना मला 1 वाजतो, कधीतरी मला म्हणजे 1पेक्षा जास्तही होतं कधीतरी, खोटं सांगत नाही आहे. तर असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेमाबद्दल थँक्यू सो मच. वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. मनापासून आभार आहे तुमचे. बाय. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि सुखी राहा.